अमेरिका, इस्रायल, इराणच्या युद्धाचा भडका उडालाय आणि या भडकलेल्या युद्धाच्या झळा जगभरातील अनेक देशांना बसतायत. अमेरिकेनं ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलनं ऑपरेशन लायन्स राबवून इराण विरोधात युद्ध छेडले. या युद्धामध्ये आता ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनीही उडी घेत इराणला घेरण्याची रणनीती आखली आहे. मात्र इराण, अमेरिका, इस्रायल आणि नाटो देशांनाही जुमानायला तयार नाहीये. अमेरिकेनं खोड काढल्यामुळे आता इराणनं फक्त इस्रायलच नाही तर आपला मोर्चा अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या देशांकडेही वळवलाय. इराणच्या ऑपरेशन टू प्रॉमिस 4नं कहर केलाय. हे ऑपरेशन आता नेमकं काय आहे आणि यातून इराण अमेरिकेचे मनसुबे कशा प्रकारे धुळीत मिळवणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी मारले गेले. यानंतर इराणनं सुद्धा अमेरिका आणि इस्रायलला उद्ध्वस्त करायची शपथ घेतली. एवढंच नाही, डोनाल्ड ट्रम्पला मारण्याचा फतवाही काढण्यात आलाय. त्यानंतर इराण या दोन्ही देशांना भारी पडताना पाहायला मिळतोय. इराणने आतापर्यंत मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या कुवेतमधील कॅम्प आरिफसानसह आणखी 3 एअरबेसवरती विध्वंसक हल्ले केलेले आहेत. बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांच्या मुख्यालयावरही इराणने जोरदार हल्ले केलेत. एवढंच नाही तर कतारच्या अल उदैत लष्करी तळावरती इराणने क्षेपणास्त्र डागलेत. UAEच्या अबुधाबीतील अल धफ्रा हे अमेरिकेचे लष्करी तळही इराणनं लक्ष्य केलंय. इराणने इराकमधील कुर्दिस्तान आणि पश्चिमी इराकच्या लष्करी तळांवरती भीषण हल्ले केलेत. एवढेच नाही तर सौदी अरेबियामधील रियाद आणि जॉर्डन आणि ओमानमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. आता फक्त अमेरिका, इस्रायलच नाही तर मध्य पूर्वेतील कतार, कुवेत, बहरीन, ओमान, UAE, सौदी अरेबिया, जॉर्डन, इराक हे देशही इराणविरोधात युद्धाचं रणशिंग वाजवण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतरही इराण सगळ्याच देशांना त्वेषानं उत्तर देणार हे आता स्पष्ट झाले. खरं तर पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलनं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी आणि 48 टॉप कमांडरची हत्या केली. खामेनींच्या हत्येमुळे इराणी लष्कराचे खच्चीकरण होईल असे अमेरिकेचे आखाडे होते. मात्र खामेनींच्या हत्येनंतर 2 दिवस उलटून गेले तरी इराण काही गुडघे टेकायला तयार नाहीये. या उलट इराणनंच अमेरिकेची अण्वस्त्र सज्ज युद्धनौका USS अब्राहम लिंकनवर जोरदार मिसाईल करून हल्ला केला आणि अमेरिकेचा कंबरडं मोडण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला असला तरी आता इराणने इस्रायल आणि अमेरिकेची दानादान उडवायची योजना आखली आहे. होय, इराणनं बंकरमध्ये ठेवलेले मिसाईल आणि ड्रोनचे व्हिडिओज देखील जारी केलेत. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्ध तीव्र झालेलं आहे. ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणनं इस्रायल आणि अमेरिका तळांवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ले केलेत. या कारवाईच्या अनेक टप्प्यांमध्ये खैबर शेकान क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आल्याचं समजते. या क्षेपणास्त्राने मिसाईलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला डागलेलं आहे आणि तेल अविवमधील सरकारी संकुल, हैफामधील लष्करी केंद्र आणि पूर्व जेरुसलेमवरती हल्ला केलाय. खरं तर आतापर्यंत अमेरिकेनं मध्य पूर्वेतील इराक, लिबियापासून अनेक देशांमध्ये तख्तापालट घडवून आणलेत. मात्र इराण यापेक्षा वेगळं आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खमेनींच्या हत्येनंतर इराणमध्ये अनागोंदी माजेल आणि त्याचा फायदा घेऊन इराणमध्ये तख्तापालट करून रजा पहलवींच्या हाती सत्तेचे सूत्र देण्याची योजना होती. मात्र अमेरिकेचे मनसुबे धुळीत मिळवण्याची शक्यता आहे. कारण इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या झाली तरी प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी राष्ट्राध्यक्ष असतो. आता इराणी जनता, लष्कर आणि प्रशासन त्वेषानं अमेरिकेचे हल्ले परतवून लावत असल्यानं अमेरिकेचे मनसुबे अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे आता ह्या युद्धामध्ये पुढे काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.